प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेत प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे। उद्याच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। उद्या संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान मतदान होईल। मंगळवारी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे। तुर्तास रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिक माहिती? भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उद्या मतदान होत आहे। विनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? प्रणिता बरोबर आहे। उद्या आपण जर पाहिलं तर हा अर्ज भरला जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जो आहे तो भाजपकडून जाहीर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेत अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला जाईल। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे आणि अधिक जर अर्ज आले तर मतदान जे आहे ते संध्याकाळी 7 ते 10 या दरम्यान होणार आहे। आणि मंगळवारी 1 तारखेला भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा जी आहे ती वरळी डोम या ठिकाणी होणार आहे। आपण जर पाहिलं तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती आणि त्यांनाच आता अध्यक्षपदी जी आहे ती निवड त्यांची होणार आहे। त्यामुळे 1 पेक्षा अधिक अर्ज येणार नाहीत याची शक्यता कमी आहे। परंतु आपण जर पाहिलं तर ही अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष पदाची रवींद्र चव्हाणांची जी आहे ती मंगळवारी होणार असल्याची माहिती जी आहे ती अधिकृत माहिती भाजपकडून देण्यात आली आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम भाजपकडून आता जाहीर करण्यात आला। उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेत अर्ज भरला जाईल।